तर चपाती बनवून घेतलेले आहेत। तर चपातीला जे कणिक मळलेलं आहे तेच हे कणिक आहे। तर याचा आता उंडा करून घेणार आहे, 2 उंडे करणार आहे। साधी चपाती लाटून घेणार आहे। ही छान अशी पातळ चपाती लाटून घेतलेली आहे। जाड नाही, पातळ चपाती लाटून घ्यायची। हे कट करून घ्यायचे। आता या बाजूने असे कट करून घ्यायचे। असे चौकोनी तुकडे कट करून घेतलेले। तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे। तर गरम पाणी केलेलं, त्यानंतर डाळ स्वच्छ धुवून टाकली, तेल टाकलं आणि हळद टाकली आणि छान अशी ही डाळ शिजवून घेतलेली आहे। त्याला घोटून घेऊन गरजेनुसार पाणी टाकायचं। भांड्यामध्ये तेल, मोहरी, जिरे, लसूण सोलून असं बारीक असं कट केलेलं आहे। बारीक केलेले बारीक कट केलेले कांदा, बारीक कट केलेली हिरवी मिरची, व्यवस्थित असं आता हे कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। गॅसच मोठीच ठेवलेली आहे। सगळं साहित्य व्यवस्थित परतवलं गेलेलं आहे, सुगंध सुटलेला आहे छान। तो कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली परतून घ्यायचं। यामध्ये आता ही शिजवून घेतलेली डाळ, गरजेनुसार पाणी वाढवायचं। हे असं पाण्यासारखंच राहू द्यायचं। उकळी यायला सुरुवात झालेली आहे, उकळी आलेली आहे। तर हे चपातीचे जे तुकडे बनवलेले ते टाकून घ्यायचे। असंच टाकून दिलं तरी चालतं, एक टाकत बसायची गरज नाही आहे। तर गॅसची आत मोठीच ठेवलेली आहे। तर हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं। हे कणिक मळताना मीठ टाकलेलंच आहे, तरी सुद्धा किंचितसं मीठ टाकायचं। 5 मिनिटं याच्यावर झाकण ठेवायचं। 5 मिनिटं झालेले, मस्त अशा वरण चकुल्या तयार झालेल्या। बरेच जण याला वरणफळी म्हणतात। मस्त अशी ही पारंपरिक रेसिपी। बारीक कट केलेली कोथिंबीर,